ह्याला जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांना तुम्ही लगेच कारवाई करून जेलमध्ये टाकवा. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी जी मुलांची आणि आमची आहे, अध्यक्षांना घरी पाठवा, सेक्रेटरींना घरी पाठवा. महिना अखेरीसपर्यंत हा निर्णय केला पाहिजे. आणि काही झालं तरी एक स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अध्यक्ष म्हणून MPSCला पुढच्या काही दिवसात द्या. नाही तर 1 तारखेला MPSCच्या कार्यालयावर आम्ही तिथं जाणार आहोत जाब विचारण्यासाठी. MPSC ड्रग्ज पेपरफुटी प्रकरणी आता 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 3 जण MPSC चे कर्मचारी आहेत. आपल्यावर अधिक बोलण्यासाठी रोहित दादा पवार आहेत. दादा, काय नक्की पाहता? म्हणजे अर्थात आतापर्यंत जर आपण बघितलं तर इतर 3 जण होतं. प्रेम प्रकरणातून हा सगळा झाला, एकाला पेपर दिलं, परंतु आता कर्मचारी देखील सहभागी आहेत MPSCचे. ते काय झालंय की 1997 मध्ये पहिल्यांदा MPSCचा पेपर फुटला होता. कर्णिक नावाचे व्यक्ती तिथं अध्यक्ष म्हणून होते, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यानंतर 30 वर्षांनी पहिल्यांदा MPSCचा पेपर हा फुटला. MPSCवर मुलांचा खूप विश्वास आहे, त्यामुळे तो मुद्दा आम्ही मनापासून घेतला होता, त्याचा पाठपुरावा केला होता. आम्ही सगळे पुरावे दिले होते. सगळे पुरावे दिल्यानंतर मग अनेक लोकांनी असंही सांगितलं नोटंकी चालू आहे, काय नाही झालं, पेपर नाही फुटला. आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा तिथं स्टेटमेंट दिलं होतं. आता कालच रात्री त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की एका विद्यार्थ्यांना तो पेपर घ्या. तसं साफ चुकीचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना गेलेला आहे. अनेक एजंट याच्यामध्ये काम करत होते. एका पेपरची किंमत 40-40 लाखापर्यंत तिथं गेली होती. आता विद्यार्थ्यांशी बोलत असताना जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला, मला काही प्रमाणात अंदाज आला होता की 6 लोकांना अटक केलेलं आहे, त्यात 3 अधिकारी आहेत, पण अजूनपर्यंत त्यांची नावं बाहेर आलेली नाहीत. त्यामुळे आत्ता विद्यार्थ्यांचं असं मत आहे की MPSCतून फक्त FDAचा पेपर केला जात नाही, त्यात बरेच परीक्षा त्यातून घेतल्या जातात वेगळ्या विभागाच्या. त्यामुळे एकतर मुलांचं म्हणणं आहे की ऑफलाईनच परीक्षा असावी आणि ह्याला जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांना तुम्ही लगेच कारवाई करून जेलमध्ये टाकवा. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी जी मुलांची आणि आमची आहे, अध्यक्षांना घरी पाठवा, सेक्रेटरींना घरी पाठवा. महिना अखेरीसपर्यंत हा निर्णय केला पाहिजे. आणि काही झालं तरी एक स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अध्यक्ष म्हणून MPSCला पुढच्या काही दिवसात द्या. नाही तर 1 तारखेला MPSCच्या कार्यालयावर आम्ही तिथं जाणार आहोत जाब विचारण्यासाठी. दादा, पण आतापर्यंत विद्यार्थ्यांना ज्या आयोगावर MPSCवर पूर्ण विश्वास होता, ज्या पद्धतीने ते काम करत होते, प्रत्येक परीक्षा यांच्या अंतर्गतच घ्यावी, यांच्या अंडरच घेण्यात यावी, मात्र आता तिथलेच अधिकारी दिसत आहेत. म्हणजे हा खूप गंभीर आरोप आहे. थेट अटक झाली आहे तिघांना यामध्ये. नाही, ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं वरपर्यंत अधिकारी याच्यामध्ये असतील असं वाटतंय. कारण का FDAचा इन्स्पेक्टरचा पेपर फुटला असला तरी अजून एक एक्साईज डिपार्टमेंटचा एक अंतर्गत परीक्षा जी असते त्याचं मार्किंग पॅटर्नसुद्धा फुटलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे MPSCच्या ह्या सगळ्या गोष्टी कधीपासून सुरू झाल्या? तर नवीन अध्यक्ष आल्यापासून. आता नवीन अध्यक्ष एका मोठ्या नेत्याचा मित्र आहे, त्याला तिथं बसवलं, पण RTO कमिशनर असताना त्यांच्यावर अनेक ॲलिगेशन झालेले आहेत. मग अशा व्यक्तीला तुम्ही तिथं बसवत असाल तर आमचा याला साफ विरोध आहे. त्यांना तिथून हटवा आणि नवीन चांगला पारदर्शक आणि चांगल्या प्रतिमेचा अध्यक्ष तिथं आणा आणि सचिवला पण हटवा. तर म्हणजे तुम्ही आता आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे, जर हे सगळं पावलं उचलली गेली नाही तर 1 तारखेला आम्ही जाऊन काय परिस्थिती तिथं समजून घेणार आहोत. पण महिना अखेरीस एकतर मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण याच्यावर संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण द्यावं आणि हे अधिकारी तिथं नकोत अशी विद्यार्थ्यांची मागणी. त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? 1 तारखेला MPSCला आम्ही जात आहोत. आता मी एकटा जाईल, 10 जण येतील का 1000 लोक माझ्यावर येतील हे मला तरी सांगता येणार नाही. पण तिथं जाऊन बरेच इतर प्रश्न आहेत. पण आमचं मत आहे की 1 तारखेला आम्ही जेव्हा जाऊ तिथं नवीन अध्यक्ष तिथं आम्हाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ होतोय असं 100%. म्हणजे गरीब विद्यार्थी अक्षरशः चहा बिस्किटवर, पोह्यावर दिवस तिथं काढतात. आई वडिलांची ऐपत नसताना सुद्धा इथं ते पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या, नागपूरसारख्या ठिकाणी येऊन ते बिचारे अभ्यास करतात. वर्ष काढतात, 5 वर्ष 6 वर्ष, कधीतरी परीक्षा येते त्यात त्या बसतात आणि त्यात पेपर फुटतो आणि त्यात कळतं की 40 लाख 50 लाख म्हणजे आयुष्यभर त्यांच्या आईवडिलांनी जेवढा पैसा कमवला नाही त्या एका पेपरसाठी तिथं दिला जातो. मग हे विद्यार्थी म्हणतात हे सरकार गरिबाचं आहे का श्रीमंताचं आहे? त्यामुळे हे खरंच अन्यायकारक आहे. आणि हे काय एक पेपर MPSCचा फुटला नाही, एक तर मार्किंग पॅटर्न फुटला, हे 2 विषय. त्यानंतर सरळ नाही तर इतर जे काही परीक्षा सरकारच्या माध्यमातून घेतल्या 2023 पासून आत्तापर्यंत 15 वेगळ्या परीक्षेचे पेपर तिथं फुटलेले आहेत. HSCचा पण पेपर फुटलेला आहे. आणि सगळ्यात मोठा घोळ जर आपल्याला बघायचा असेल तो CET तोही मुद्दा आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. अर्थात दादा, एक अजून प्रश्न आता सध्या येतोय की म्हणजे मुंबईतील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत गजानन देवकाते, ते त्यांच्या आत्महत्या प्रकरणी म्हणजे अर्थात गेल्या 1 वर्षापासून
ते सातत्याने खेटे मारत होते, 10 वेळा त्यांना बिलसाठी जावं लागत होतं. त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे या संदर्भात. आणि अशी वेळ येते की पैसे मिळत नाही, सरकारकडे पैसे आहेत आणि मिळत नाहीत, बिलं मिळत नाहीत. खरं तर देवकाते भाऊंचं जे काही आत्महत्येबद्दल मी ऐकलं अतिशय वाईट वाटलं. आणि आतापर्यंत 6 लोकांनी 6 मराठी कॉन्ट्रॅक्टरली आत्महत्या केलेल्या आहेत. गुजराती कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेस पेमेंट देता, आंध्राच्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेस पेमेंट देता. मराठी 1,00,000 कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांचे 90,000 कोटी या सरकारकडे प्रलंबित आहेत गेले 2 वर्ष 3 वर्ष. त्यांना 1 रुपयासुद्धा तिथं दिला नाही. बऱ्याच लोकांनी आपल्या पत्नीचे आईचे दागिने तिथे विकलेत, कुणी जमिनी घाण ठेवलेल्या आहेत, कुणी घर घाण ठेवलेलं आहे आणि कसं तरी आता जगण्याचा प्रयत्न करतात. आणि हा 1,00,000 लोकांचा विषय असं नाही, त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे लोक, मजूर, हा जर आकडा बघितला 1 कोटी लोकांचा हा विषय आहे. आणि मग मला विनंती अशीच आहे या सगळ्या लोकांना की कृपा करून आपण आत्महत्येचा विचार करू नका. आपण मराठी माणसं आहोत, स्वाभिमानी आहोत, आपण रस्त्यावर येऊन लढू. एकत्रित जर आलं, एकजूट जर दाखवली, या सरकारला, घमंडी सरकारला आपण गुडघेवर आणल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कृपा करून आत्महत्येचा विचार करू नका. संघटित होऊ आणि यांना घाईला आणू. जर नाही गेलं तर डिसेंबरचं नागपूरचं अधिवेशन हे आपण होऊनच द्यायचं नाही, ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी. दादा, अजून एक महत्वाचा निर्णय आता आलाय जो म्हणजे सरकारने घेतलाय. पालकमंत्र्यांचे पंख कुठेतरी छाटण्यात आले. आतापर्यंत जर आपण बघितलं तर डीपीडीसीच्या बैठका व्हायच्या, जिल्ह्याला जो निधी यायचा विकासासाठी तो पूर्णपणे अधिकार पालकमंत्र्याचा असायचा, तो कुठं द्यायचा, कसं द्यायचा. मात्र आता 70% जो निधी आहे तो तिथला आमदार ठरवेल, त्या आमदाराला दिला जातील आणि फक्त 30%चं पॉवर म्हणजे अर्थात निर्णय घेण्याचं अधिकार पालकमंत्र्यांना राहिलेला आहे. कसं बघता या निर्णयाकडे? आता हा निर्णय जो घेतला याचा खरं तर आपण अभ्यास केला पाहिजे. पण 70% आमदारांना तुम्ही अधिकार देत असाल तर काही प्रमाणात योग्यच आहे, असं चुकीचं असं मी म्हणणार नाही. पण 70% आमदार हे सत्ताधारी का सर्व आमदार हे सुद्धा स्पष्टपणे तिथं सांगितलं पाहिजे. नाही तिथं सुद्धा तुम्ही बघाल तर फक्त सत्ताधारीला तुम्ही वेटेज देणार असाल तर कुठंतरी या बाकी विरोधातल्या आमदारांवर अन्याय होईल, तिथं असलेल्या लोकांवर अन्याय होईल. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे, मेकॅनिझम काय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. काय या महाराष्ट्रामध्ये बरेचसे पालकमंत्री आपल्या डीपीडीसी फंडच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत होते. 10%चा आकडा गेला होता, काही काही ठिकाणी 15%. म्हणजे सोलापूरमध्ये जाऊन लोकांना विचारा, ते म्हणतात 15 ते 20% दिल्याशिवाय कामच होत नव्हतं. त्यामुळे एका अर्थाने हा निर्णय चांगला आहे. कुणाला द्यायचे ते 15%? नाही, पालकमंत्री यांना दिल्याशिवाय कुठंच काही काम होत नव्हतं अशी तिथल्या लोकांची चर्चा आहे. तुम्ही जाऊन तिथं विचारा. त्यामुळे एवढ्या लेवलचा भ्रष्टाचार तिथं होत होता. पण अधिक आता आमदारांना तुम्ही विश्वासात घेणार असाल तर ते मेकॅनिझम काय हे आता जरा समजून घ्यावं लागेल. आणि ते जर योग्य पद्धतीने सर्व पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेऊन तिथे असं लोकांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला असेल तर कदाचित आपण त्या गोष्टी स्वागत करू शकू. पण पालकमंत्री कुठेतरी नाराज दिसतात, कारण पालकमंत्र्यांकडे पूर्ण ताकद असायची, जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने, कुठं निधी कसा वापरायचा, कुठल्या आमदाराला द्यायचं. मात्र त्यांच्यावर हे ते पालकमंत्री जे आता नुकतेच झाले ते सुद्धा नाराज झालेत. आता बघा, ह्याच्या मागचं वेगळं राजकारण काय आहे का बघावं लागेल. कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांनी अप्रत्यक्ष जो रूल होता की मुख्यमंत्र्यांना सगळे अधिकार होते, मंत्री नुसते नावापुरते होते. आता त्यांनी पेपरवर तो रूल आणलेला आहे की मुख्यमंत्र्यांकडे सगळे अधिकार. आता ह्याच्यात पालकमंत्री हे अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा आहेत आणि हे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे सुद्धा आहेत. तर पालकमंत्री हे बहुतांश मंत्री आहेत. मंत्र्यांना तसे अधिकार तिथून काढलेले आहेत. तर पालकमंत्री असल्यामुळे त्यांना तिथे जे अधिकार मिळत होते ते सुद्धा छाटलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता आमदारांना निधी किती कसा द्यायचा हा कलेक्टर ठरवणार. कलेक्टर हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतो. रेव्हेन्यूचे मंत्री कोण आहेत? बावनकुळे साहेब आहेत. बावनकुळे कुठल्या पक्षाचे आहेत? तर भाजपच्या पक्षातले आहेत. मग कदाचित भाजपचा हाही खेळ असू शकतो की हे जे अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे जे पालकमंत्री, जे मंत्रीसुद्धा आहेत, त्यांना इथं जो अधिकार मिळत होता नाही तर तिथून निधी जो मिळत होता तो कापावा आणि मग भाजपच्या हातात सगळ्या गोष्टी याव्यात. त्यामुळे कुबड्या, जे अमित शाह साहेब बोलले होते, आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही. 2029ला SIR मधून कुबड्या काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नंतर जो रूल आणला की कुठलाही निर्णय मुख्यमंत्री हे ओव्हररूल मंत्र्याचा करू शकतात, त्यातून कुबड्या काढण्याचा प्रयत्न झाला. आणि पालकमंत्र्यांचे सुद्धा पंख छाटण्याचा जो प्रयत्न आहे तो कुबड्या काढण्याचाच आहे. म्हणजे बघता बघता नंतर असं कळेल राजकीय दृष्टिकोनातून या मोठ्या नेत्यांकडे, त्या पक्षाकडे कपडे राहतील का नाही असा प्रश्न आहे. भाजप सोपा पक्ष नाही, मित्रांना सुद्धा तो संपवतो. उलट जे विरोधात असतात त्यांना संपवता येत नसतं, मित्रांना संपवता येतं. त्यामुळे जे मित्र आहेत त्यांना मी आज सांगतो की SIR डिलिमिटेशन ह्या विषयाचा जेवढा फायदा भाजपला आहे तेवढं नुकसान तुम्हाला आहे. आजच निर्णय घ्या, आमच्याबरोबर विरोधात या आणि या भाजपला आपण सरळ करू.
हे तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही जर आज नरमला तर उद्या जाऊन 29ला तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही. पण या निर्णयाचा तुमच्यासारख्या आमदारांना फायदा होईल का? कारण 70% निधी तुम्हाला अधिकार मिळणार आहे. अरे अधिकार मिळणार हो, हे बोलताना काही बोलतात, जी आर थोडं वाचावं लागेल. काय असतं, बोलताना गोंड शब्दात बरंच काय बोलून जातात, पण शब्दाचा खेळ भाजपला नेत्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना खूप चांगल्या पद्धतीने येतो. त्यामुळे त्याच्यात कुठल्या आमदारांना अधिकार आहे एक ते बघावं लागेल. कलेक्टरला किती से हे तिथं बघावं लागेल. अधिकाऱ्याला से दिला असेल तर मग अधिकाऱ्यावर कंट्रोल हा रेव्हेन्यू मंत्र्याचा असतो, म्हणजे भाजपचा होतो. त्यामुळे हे सगळं जी आर नीट वाचावं लागेल आणि मग त्याच्यावर आपण नक्कीच डिटेलमध्ये कमेंट करू शकू. अर्थात जर आपण बघितलं तर आमदार रोहित दादा या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी लढत आहेत, अगदी जर आपण बघितलं तर 1 तारखेला ते पुन्हा एकदा आयोगाच्या कार्यालयात त्या ठिकाणी जाणार आहेत आणि जाब विचारणार आहेत आणि वेळ पडलं तर त्यांनी आंदोलनाचा देखील या ठिकाणी इशारा दिलाय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.